आज गणेश चतुर्थी आहे। गणेश चतुर्थीचा उत्साह संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु या गणेश चतुर्थीचं केंद्रबिंदू जे आहे ते लालबाग परिसर असतो। मी सध्या मुंबईच्या राजाच्या परिसरामध्ये आहे। आपल्यासोबत मुंबईच्या राजाचे उपाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहे। परंतु सकाळी 6 वाजता मुंबईच्या राजाची पूजा झालेली आहे आणि आता या ठिकाणी भाविकांनी यायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्याच पद्धतीने मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा या गणेश गल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते। कशा पद्धतीने नियोजन असणार आहे आणि काय या वर्षीची खासियत आहे, आपल्यासोबत उपाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पारंपरिक गणेशोत्सव म्हटलं की पारंपरिक सण आपण पाहायला मिळतो, परंतु तुम्ही दाक्षिणात्य वेशभूषेमध्ये या ठिकाणी गणेश भाविकांची सेवा करताय। काय नक्की या वर्षीचं वैशिष्ट्य आहे? यावेळेला तामिळनाडू रामेश्वरमची थीम मंडळाने घेतली आहे डेकोरेशन म्हणून। त्या अनुषंगाने सगळ्या कार्यकर्त्यांनी हा पेहराव करायचा ठरवलेला, त्याच्यामुळे आम्ही हा पेहराव केला। यावर्षी 98 वर्ष आहे। लालबाग परिसरातला सर्वात जुनं मंडळ आहे, सर्वात जुना गणपती आणि उंच मूर्तीची ज्या मंडळाने स्थापना केली असं हे मंडळ। त्याशिवाय या मूर्तीची खासियत सांगायची झाली तर आकाश तिरमल यांच्या हस्तकौशल्यातनं ही मूर्ती साकारली गेली आहे 22 फुटाची। आणि रामेश्वरमची स्टोरी या गणपतीच्या आयडियाच्या मागे आहे की हनुमानाने जी पिंड रामेश्वराची एक आणलेली होती रामाला दाखवायला, ती पिंड हातात घेऊन तिकडे हनुमानजी अवतरले आणि त्यांच्या मागे गणपती बाप्पा उभा आहे, अशा थीमवरती आम्ही काम केलेलं आणि त्या स्वरूपात ही मूर्ती दिसते। आणि एक छोटं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही मूर्ती पूर्णपणे हँडमेड आहे। महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती तुम्हाला कुठेच पाहायला नाही मिळणार एवढ्या हाईटची, जी पूर्णपणे हँडमेड, म्हणजे त्याच्यामध्ये मोल्ड हा प्रकार कुठेच नाही आहे। म्हणजे पायाच्या नखापासून ते वरती केसापर्यंत सगळ्या गोष्टी हाताने बनवलेल्या POP, आणि त्याच्यामागे खरंच मूर्तिकाराचं खूप जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याचं मेहनत आणि कौशल्यपणाला लागलेलं आहे। म्हटलं की ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला, मोठ्या प्रमाणात गर्दी असते। आज गणेश चतुर्थीला सुरुवात झालेली आहे, सर्वांच्याच घरी बाप्पा असतो, परंतु मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात। त्या दृष्टीने कशा पद्धतीने नियोजन जे आहे ते गर्दीचं नियोजन असेल किंवा भाविकांचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात? 3 प्रकारच्या रांगा आहेत, खालून तर रांगा सोडते। यावेळेला एलिव्हेटेड लाईन पण आपण केलेली आहे की जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेमध्ये दर्शन घेऊन त्यांना बाहेर जाता येईल। आणि त्याशिवाय मंडळाचे स्वतःचे कार्यकर्ते आहेत, जवळजवळ 1,500 कार्यकर्ते इथे 24 तास अवेलेबल असतील। त्याच्याशिवाय पोलीस आहेत, प्रायव्हेट सिक्युरिटी मंडळाने हायर केलेली आहे। या सगळ्या बंदोबस्ता व्यतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं मंडळाने बऱ्याच म्हणजे या इन्फ्रास्ट्रक्चरचा, मूर्तीचा, काही कार्यकर्त्यांचा विमा उतरवलेला आहे। CCTV कॅमेरा आहेत, मेटल डिटेक्टर फ्रेम्स आहेत, हँड मेटल डिटेक्टर्स आहेत। ज्या ठिकाणी पोलिसांनी ज्या सूचना केल्या आहेत की संवेदनशील भाग आहे तिकडे जॅमर्स लावलेले आहेत, तर त्या अनुषंगाने सगळी तयारी केलेली आहे। भाविकांना काय आव्हान कराल, कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात, मग त्या या ठिकाणी आल्यावर चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती निर्माण होते, तर मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तुमचं काय आव्हान असेल? लालबाग म्हटलं तर मुंबईच्या दक्षिण मुंबईचा एकदम निमुळत्या भागावरती येतं, तर मी तर आवाहन करेन की लालबागमध्ये येताना शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा। पार्किंगची व्यवस्था खूप कमी ठिकाणी अवेलेबल आहे, तर प्रायव्हेट व्हेकल्स घेऊन येऊ नका। त्याच्यानंतर लहान मुलांना सांभाळा, स्वतःचे मौल्यवान वस्तू सांभाळा, धक्काबुक्की करू नका। सगळ्यांना दर्शन आरामात होणार आहे, सगळ्यांना दर्शन मिळणार आहे मुळात, कारण आपला गणपती पहिल्या दिवशीपासून अनंत चतुर्थीपर्यंत 24 तास आपण ओपन ठेवतो, जराही वेळ बंद नाही करत, तर सगळ्यांना दर्शन मिळणार आहे। शिस्तीने या, आनंदाने या, सगळ्यांचं स्वागत आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की मुंबईच्या राजाची संपूर्ण तयारी झालेली आहे, दर्शनाच्या रांगा देखील सुरू आहेत आणि मंडळाकडून प्राधान्य जे आहे ते भाविकांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेलं आहे, कारण की ज्या पद्धतीने लालबागमध्ये गर्दी होते त्या दृष्टीने संपूर्ण चोख सुरक्षा जी आहे ती सुरक्षा व्यवस्था मुंबईच्या राजाच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे। आणि जे भाविक भक्त येतील त्यांनी स्वतःची खाजगी वाहनं आणू नका, तर जी सरकारी ट्रान्सपोर्ट जे आहे त्याचा वापर करावा असं आवाहन जे आहे ते मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।